सोलापूर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। वसंतराव देशमुखांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी अर्जही दाखल केलाय। मवियाच्या जागावाटपात सोलापूरची जागा ही काँग्रेसला सुटली होती, पण काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून वसंतराव देशमुख यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। दरम्यान बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार नागेश अक्कलकोटे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे। नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, धनंजय डिकोळे या तिघांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे। आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापुरामध्ये बंडोबांचं बंड शमवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात? आता शेवटचे काही तास शिल्लक असताना महाविकास आघाडीमध्ये कसा निर्णय बदलण्यात आलाय? माधवी, खरं तर अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये स्वाक्षरी नाट्य रंगलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। खरं तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज सूचकाने सही नाकारल्यानंतर बाद झालेला होता आणि त्यानंतर महाविकास आघाडी आपला पाठिंबा कोणाला देते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। खरं तर महाविकास आघाडीचे संबंधित असलेले 4 नेत्यांचे फॉर्म जे आहेत ते या निवडणुकीमध्ये दाखल झालेले होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख हे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा अर्ज या ठिकाणी AB फॉर्म सहित दाखल झालेला होता, तर दुसरे नागेश अक्कलकोटे, धनंजय डिकोळे आणि जीवन जानकर या तिघांचे अर्ज जे ते अपक्ष म्हणून दाखल झालेले होते। काल ज्यावेळेस आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला, या 4ही नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये वसंतराव देशमुख यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती जी आहे ती आत्ता सूत्रांकडून कळते। मात्र बार्शीचे जे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत नागेश अक्कलकोटे, त्यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे धनंजय डिकोळे आणि उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे वसंतराव देशमुख हे यांच्या विरुद्ध भाजपचे राजेंद्र राऊत यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होईल असं आत्ताचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपकडनं राजेंद्र राऊत हे जरी उमेदवार असले तरी शिवसेना शिंदे गटाचे 2 नेते रमेश बारसकर आणि महेश साठे या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे हे कालपासून सोलापुरात मुक्कामी आहेत। महायुतीतल्या या नेत्यांचे बंड शमवण्याचे प्रयत्न ते करतायत। रमेश बारसकर आणि महेश साठे दोघांची ते समजूत कशा पद्धतीने घालतात आणि दोघांच अर्ज माघारी घेतात का हे देखील पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं वसंतराव देशमुख यांच्याच नावाला अंतिम शेवटपर्यंत पसंती राहते का आणि नागेश अक्कलकोटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन वसंतराव देशमुख यांना पाठिंबा देतात का की ते स्वतंत्र त्याच पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगात उतरतात? सोलापूरची ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। महायुतीसाठी ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत सेफ मानली जात होती, मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं स्वाक्षरी नाट्य रंगलं त्यानंतर सोलापूरची ही निवडणूक संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळते। माधवी, नक्कीच अत्यंत सेफ मानली जाणारी ही निवडणूक आता अतिशय रंगतदार झालेली आहे। आता अर्ज मागे घ्यायला शेवटचे 4 तास शिल्लक असताना नेमक्या कशा घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल। आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।